मागील भागात तिची सगळी स्वप्न पूर्ण होतील. समीर आजींना समजावत बोलतो. आजी काही न बोलता त्याच्या हातातून हात काढून घेतात. त्यांनी असा हात काढून घेतला म्हणून समीर गोंधळतो. आजी त्याच्याकडे पाहत एवढंच बोलतात, माझ्या राधावर जीवापाड प्रेम करशील ना, तिला सांभाळून घेशील ना, तिच्या सुखदुःखात तिच्यासोबत नेहमी खंबीरपणे उभा राहशील ना. मला तुझ्याकडून माझ्या राधासाठी फक्त प्रेम हवे आहे, बाकी काहीही नाही. एवढं बोलून आजी शांत होतात. पण त्यांच्या बोलण्यामुळे समीर मात्र पूर्णपणे विचारात पडतो. आता आजींना काय बोलावे हे त्याला कळत नाही. तो मनातच आधी सॉरी म्हणतो आणि पुन्हा आजीचा हात हातात घेत, आजी तुमच्या राधाला सगळं काही मिळेल. हे ऐकताच आजी स्माईल करत त्या दोघांच्या लग्नाला परमिशन देतात. त्यांची परमिशन मिळताच समीरला पण खूप आनंद होतो. थँक्यू आजी, थँक्यू. आणि आजी तुम्ही कसलीही काळजी करू नका, तुमची ट्रीटमेंट आता चांगल्या डॉक्टरांकडे होणार आहे. आजी पण हसत, हो हो का नाही, तुमच्या मुलांना जे खेळवायचे आहे मला. आधी तर समीरला कळत नाही आजी असं का म्हटल्या, पण जसे त्यांच्या लक्षात येते तसे त्याला टेन्शन येते. पण तो चेहरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतो. बरं चला आजी येतो मी, तुम्ही काळजी घ्या आणि लवकरात लवकर बऱ्या व्हा. एवढं बोलून तो निघून जातो. आजी तर यानेच आनंदित होत्या की त्यांच्या राधाचं लग्न होणार आहे म्हणून. इकडे समीर घरी जायला निघतो, पण त्याच्या मनात आजीचे विचार चालू होते. आजींना मी खोटे खोटे वचन दिले, पण जेव्हा त्यांना खरं कारण कळेल तेव्हा काय होईल. इकडे एवढ्या वेळात राधाची एक झोप झाली होती. आता तिला फ्रेश होऊन आजीला भेटायला जायचे होते. आता पुढे इकडे राधा बेडवर पडून असते. समीरच्या फॅमिलीसोबत घालवलेला वेळ ती आठवत होती की तोच तिचा आनंदी चेहरा पडतो. पण मी कायमची थोडी ना तिथे राहणार आहे. लग्नाचा करार जोपर्यंत आहे तोपर्यंत मला तिथे थांबायचे आहे. राधा आता विचार करून काहीही होणार नाहीये. जेवढे दिवस तू देशमुख फॅमिलीसोबत राहणार आहे त्यांच्यासोबत प्रेमाने राहा, ती स्वतःच्या मनाला समजावत असते. तोच तिचे लक्ष घड्याळाकडे जाते. ते मला आजीला भेटायला जायचे आहे. आजीला पण लग्नाबद्दल सांगावे लागेल. ती पटापट तिचं आवरते आणि आजीला भेटायला जायला निघते. आता ती तिच्या सुंदरीला घेऊन जाणार होती. काही वेळातच ती हॉस्पिटलला पोचते. आत येताच आजीला मिठी मारत, आजी तू ठीक आहेस ना. हो हो मी ठीक आहे, आजी हसत बोलतात. चल नारळ पाणी पिऊन घे. ती आजीला नारळ फोडून देते. आजी पण नारळ पाणी पीत राधाकडे पाहत असतात. खरं तर राधाला लग्नाबद्दल सांगायचे टेन्शन आले होते, पण कधी ना कधी तर आजीला सांगावेच लागणार होते. आजी तुझी ट्रीटमेंट आता चांगल्या डॉक्टरांकडे होणार आहे. ती आजीचा हात पकडून आजीकडे प्रेमाने पाहत होती. काय झाले बाळा, अशी काय बघतेय, काही टेन्शन आहे का. ते आजी पुढे काय बोलायचे तिला कळत नव्हते. आजी येत्या काही दिवसात माझे लग्न आहे. आजी मुद्दाम शॉक लागल्यासारखे, काय लग्न, ते पण तुझे, पण कोणासोबत. ते आजी आमच्या ऑफिसचे ओनर आहेत, त्यांनी मला लग्नासाठी मागणी घातली आहे. मी पण खूप विचार करून त्यांना होकार दिला आहे. तुझ्या नवऱ्याचे नाव समीर देशमुख आहे बरोबर ना. आजीच्या तोंडून समीर देशमुख नाव ऐकून राधा शॉक लागल्यासारखी आजीकडे पाहत होती. तुला आश्चर्य वाटत आहे ना की मला तुझ्या नवऱ्याचे नाव कसे माहिती. आजीचे बोलणे ऐकून राधा गोंधळून हो मध्ये मान हलवते. तर तुझ्या येण्याच्या आधी तुझा नवरा इथे मला भेटायला येऊन गेला. त्याने सगळं काही सांगितले. मी पण त्याला सांगितले माझ्या राधाला तुमच्याकडून फक्त प्रेम द्या म्हणून. आजी असं बोलताच राधाचा चेहरा पडतो. बाळा काय झाले, नाराज झालीस. काही नाही, ते म्हणून
तुला वाटत असेल ना अचानक लग्न कसे? बाळा, अचानक कुठलीच गोष्ट होत नाही. जेव्हा वेळ आली तेव्हा ती गोष्ट बरोबर होते. आजी तिला समजावत असतात. आजी, तू मला समजावते आहेस, पण माझ्या लग्नामुळे तू हॅपी आहेस ना? हो बाळा, तुझे लग्न होणार याने मी खूप हॅपी आहे. आणि माझा नातवंड खूप हँडसम आहे. तशी राधा लाजते. अरे बापरे, आमची राधा लाजतेय. तशी राधा आजीला मिठी मारते. बराच वेळ ती आजीसोबत बोलत असते. आजी, आता तू आराम कर. मी येईल उद्या तुला भेटायला. एवढं बोलून राधा बाहेर आली. बाहेर येताच तिच्या गालावर अश्रू ओघळू लागले. कशी तरी स्वतःला सावरत ती सुंदरी जवळ आली आणि रडू लागली. खूप वाईट वाटत होते तिला. तिने अश्रू पुसले आणि ती घरी जायला निघाली. काही वेळातच घरी पोहोचली. पोहोचल्या बेडवर जाऊन आडवी झाली आणि होदके देऊन ती रडू लागली. आजी, माफ कर गं, तुझ्या ट्रीटमेंटसाठी मी तुझ्याशी खोटे बोलली. रडता रडता तिला झोप लागून गेली. असेच 4-5 दिवस निघून गेले. या दिवसात राधा तिच्या ऑफिसमध्ये बिझी होती, तर कधी तिला खरेदीसाठी समीरची आई बोलवायची. समीरच्या आई राधाच्या आवडीनुसार दागिने घेत होत्या. राधाला एवढ्या सगळ्यांची सवय नव्हती. आयुष्यात पहिल्यांदा ती एवढे महागडे दागिने पाहत होती. आईंना नाही नाही म्हणत होती, पण आई तिचं काहीही ऐकत नव्हत्या. शेवटी त्यांची एकुलती एक सोनजी होती. आजीवर ट्रीटमेंट चालू झाली होती. समीर मात्र त्याच्या ऑफिसमध्ये बिझी होता. त्याच्याकडे बघून वाटतच नव्हते की त्याचे लग्न आहे म्हणून. इकडे राधा मात्र जेव्हा जेव्हा देशमुख बंगलोमध्ये यायची, ती घरातील सगळ्यांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. खास करून समीरबद्दल. काहीही झाले तरी 1 वर्षाच्या लग्नाचा करार होणार होता त्यांच्यामध्ये. 1 वर्ष राधाला त्याच्यासोबत एकाच घरात एकाच रूममध्ये राहायचे होते. बऱ्याच गोष्टी त्याच्यासोबत शेअर करायच्या होत्या. राधा त्याच्या फॅमिलीमध्ये हळूहळू गुंतत होती. इकडे सगळ्यांच्या विभिन्न मात्र समीर होता, ज्याला या लग्नाबद्दल काहीही घेणे-देणे नव्हते. घरच्यांसाठी तो तयार झाला होता, पण त्या लग्नात अजिबात इंटरेस्ट तो दाखवत नव्हता. या मागच्या काही दिवसांपासून चेतन मात्र समीरचे निरीक्षण करत होता. या मागच्या काही दिवसात तो राधाला भेटला नव्हता. तिला फोन केला नव्हता. तिच्याबद्दल काहीही विचारपूस त्याने केली नव्हती. समीर, तू असा नाहीये, मग त्या राधासोबत असा का वागत आहे? तिच्या आजीमुळे ती लग्नाला तयार झाली. तुझ्यासोबत 1 वर्ष राहायला तयार झाली. तू हे मानत नसला तरी जबाबदारी आहे तुझी. मला तर आता तुझ्यापेक्षा त्या राधाची काळजी वाटत आहे. कारण पुढे जाऊन तू तर रोज ऑफिसला निघून येशील, पण घरच्यांचे सगळं काही तिलाच पाहावे लागणार आहे. मला समीरसोबत बोलावे लागेल. तोच चेतनचा फोन वाजतो. राधाचा फोन असतो. तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन बोलतो. चेतन सर, तुम्ही फ्री आहात का? हो आहे ना, बोल. ते सर, डॉक्टर म्हटले आजींचे ऑपरेशन आपण उद्या करू शकतो. अरे वा, हे तर खूप चांगले आहे. ते सर, मी समीर सरांना फोन केला होता, ते फोन उचलत नाहीये. हां, तो कामात असेल म्हणून उचलत नसेल. तू मला सांग ना, ते हॉस्पिटलमध्ये आधी पैसे जमा करावे लागणार आहे. मिस राधा, तुम्ही काळजी करू नका. ऑपरेशन उद्या आहे ना, आम्ही येऊ सकाळी तिकडे. चेतन बोलत असतो आणि ती शांतपणे ऐकत असते. तुम्ही निश्चिंत राहा. हो सर. आणि ते दोघं कॉल कट करतात. राधाच्या बोलण्यावरून चेतनला समजले होते, तिला समीरसोबत बोलायचे होते. पण इकडे समीरने मुद्दाम तिचा कॉल घेतला नसेल हे पण त्याला माहिती होते. तो समीरच्या केबिनमध्ये जातो. समीर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. चेतन, आता नको, नंतर बोल. चेतन त्याच्यासमोर जाऊन त्याचे लॅपटॉप बंद करतो. तसा समीर एक रागीट लूक त्याला देतो. आज तू रागाने बघ, ओरड मला, काहीही फरक पडणार नाहीये. समीर वैतागत, आता तुला काय झाले आहे? असे का बोलत आहेस?
समीर करारे लग्न करत असलास तरी 1 वर्षाच्या राधासोबत तू करार करणार आहेस. 1 वर्ष जबाबदारी आहे ती तुझी. ती जर तुला फोन करत असेल तर तू तिचे फोन का घेत नाही? काहीतरी काम असेल तेव्हाच कॉल करत असेल ना ती? आजीचे ऑपरेशन उद्या सकाळी आहे. त्यासाठी पैसे आधीच भरायचे आहे. म्हणून तुला कॉल करत होती ती. पण तुला आता तिचे फोन आलेले पण आवडत नाही. चेतन जणू त्याचा राग समीरवर काढत होता. पण चेतन त्याच्या ठिकाणी बरोबर होता. चेतनचे बोलणे झाले तसा तो निघून गेला. समीर मात्र विचार करत चेअरला मागे टेकून बसला. काहीतरी विचार करून तो राधाला फोन करतो. पलीकडून राधा घाबरतच फोन उचलते. हॅलो सर. समीर आधी आजींबद्दल विचारपूस करतो आणि नंतर ऑपरेशनबद्दल विचारतो. राधा पण त्याला सगळं काही सांगते. राधा काळजी करू नकोस. मी येईल उद्या सकाळी. त्याच्या एवढ्या बोलण्यानेही तिला आनंद होतो. ती थँक्यू सर बोलून फोन ठेवते. काहीही झाले तरी लग्नाच्या आधीच आजीचे ऑपरेशन करायचे होते. चला, राधाने समजून घेतले. आता चेतनचा राग काढावा लागेल. तो चेतनच्या केबिनमध्ये जातो. दरवाजाचा आवाज येतो तसा चेतन समोर पाहतो तर समीर असतो. त्याला इग्नोर करून तो त्याचे काम करायला लागतो. अरे बापरे, खूपच राग आलेला दिसतोय माझ्या मित्राला. समीर हसत बोलतो. बरं, ते सगळं सोड. आपल्याला उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. समीर हे बोलताच चेतन चमकून त्याच्याकडे पाहतो. असा बघू नकोस. राधाला फोन केला होता मी. सांगितले तिला काळजी करू नकोस. आम्ही येतो उद्या हॉस्पिटलला. आता कुठे चेतनचा पडलेला चेहरा हॅप्पी होतो. चेतन त्याच्या ठिकाणी बरोबर होता. पण समीरला ते अजून कळत नव्हते. म्हणजे कळत होते पण वळत नव्हते. असंच काही वेळ बोलून चेतन आणि समीर घरी जायला निघतात. असाच दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राधा आणि लीना हॉस्पिटलला येतात. त्या यायच्या आधीच समीर आणि चेतन तिथे येऊन सगळी प्रोसिजर कंप्लीट करतात. समीरला बघून राधाला खूप आनंद होतो. तोच डॉक्टर येतात आणि ते समीरसोबत बोलतात. बोलून झाल्यानंतर डॉक्टर आत येतात आणि ऑपरेशनला सुरुवात होते. त्या वेळेत राधा खूप काळजीत बाहेर येरझाऱ्या मारत असते. तर कधी अस्वस्थपणे चेअरवर बसत असते, उठत असते. तिची काळजी समीरला दिसत होती. चेतनला समीर बाहेरून काहीतरी खायला घेऊन ये सांगतो. तिकडे लीना पण फोनवर बोलत असते. ते बघून समीर राधाच्या शेजारी जाऊन बसतो. राधा तिला आवाज देतो. ती घाबरून त्याच्याकडे पाहते. घाबरू नकोस, सगळं काही ठीक होईल. तो हळूच तिच्या हातावर हात ठेवतो. त्याने असा हात ठेवल्यामुळे राधाला खूप आधार मिळाल्यासारखं वाटत होतं की तोच डॉक्टर बाहेर येतात. राधा आणि समीर दोघं पण डॉक्टरजवळ जातात. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले आहे. पेशंट पण सुखरूप आहे. हे ऐकताच राधा तर जणू देवाचे आभारच मानते. तुम्ही पेशंटला अर्ध्या पाऊण तासाने भेटू शकतात. एवढं बोलून डॉक्टर निघून जातात. तोच चेतन सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतो. राधा थोडं खाऊन घे, आजी ठीक आहे. लीना पण तिथे येते. चेतन लीनाकडे ते पार्सल देतो. तुम्ही नाश्ता करून घ्या, आम्ही आहोत इथे. तशा त्या दोन्ही नाश्ता करायला जातात. नाश्ता करून त्या पुन्हा आजींच्या रूमजवळ येतात. आता आजीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले होते. तोच एक सिस्टर येऊन सांगतात, तुम्ही पेशंटला भेटू शकतात, पण त्यांच्यासोबत बोलायचं नाही. तसे हे 4ही जण आत जातात. आजीला बघून राधाचे डोळे भरून येतात. पण आजच ऑपरेशनमुळे तिची आजी ठीक झाली होती. आताच पेशंटला भेटता येणार होते. पुढील 2 ते 3 दिवस ऑब्झर्वेशनचे नसल्यामुळे भेटता येणार नव्हते. आजी राधा आणि समीरकडे खूप प्रेमाने पाहत होत्या. चेतन समीरला खुणावतो. आजींना जोडीने नमस्कार कर.
तसा समीर राधाचा हात पकडून आजींजवळ घेऊन येतो. बायको, लग्नाच्या आधी आजींचा आशीर्वाद घेऊ या जोडीने. तसे ते दोघं खाली वाकून आजींना नमस्कार करतात. आजी एका हाताने त्यांना आशीर्वाद देतात. खरं तर समीरच्या या वागण्यामुळे राधा गोंधळली होती. पण तिच्या आजीचे ऑपरेशन सुखरूप झाल्यामुळे ती हॅपी पण होती. कारण पुढील दिवसात त्या दोघांचे लग्न होते. त्याचीच तयारी राधाला पण करायची होती. तसे तर खरेदी पण झाली होती. राधाला आता खरे टेन्शन आले होते. पण तिचाच निर्णय असल्यामुळे ती त्याला सामोरी जायला तयार झाली होती. तर बघूया उद्यापासून राधा समीरच्या लग्नाचे विधी. त्यासाठी कथेचे पुढील भाग नक्की बघा. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आठवणीने मनगाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.